पुसद शहरात जे करोडो रुपये लागत लावून बनवत असलेला मोठा पूल आहे, हे कशा प्रकारे मृत्यूचे ठिकाण बनलेले आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी दाखवलेलं आहे आणि प्रत्यक्ष भेटद्वारे ते तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे. आता दुर्दैवाची बाब म्हणजे अशी, अधिकाऱ्याच्या आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणामुळे या ठिकाणी एका तरुणाचा, जे छत्रपती शिवाजी महाराज वाड या ठिकाणी राहतो, प्रेम पवार या नावाच्या मुलाचा या ठिकाणी भीषण असा अपघात झाला आणि सद्यस्थितीमध्ये तो मृत्यूशी झुंज देत आहे. आता हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, यावरच गाडी उसळून हे न दिसल्यामुळे हे तुम्ही संपूर्ण बघू शकता, या ठिकाणी गाडी उसळून त्या तरुणाचा दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे आणि तो सद्यस्थितीमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. आता त्याच विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी नगरसेवकांमार्फत चक्क आंदोलनाचा पावित्रा हातात घेण्यात आला आहे. आता काय विषय आहे, संपूर्ण विषय त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. त्यांना कशा प्रकारे कार्यकारी अभियंता मातुरकर साहेब यांच्या मार्फत ट्रीट करण्यात आलेलं आहे, काय उत्तर मिळालेलं आहे, ही संपूर्ण बाब त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. चला तर मग. आम्ही मातुरकर साहेब सकाळी आम्ही सुधाकर भाऊ याच्यासाठी गेलो होतो, उद्घाटन जयंतीसाठी, जयंतीने अभिवादन करण्यासाठी. आम्ही येता येता पाहिलं की हा प्रकार इथं दिसला. आम्हाला माझ्या मित्रांनी सांगितलं आपल्या वार्डातलाच मुलगा होता, तो रात्री त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, दवाखान्यात आज ते झुंजच आहे. तर मी मग मातुरकर साहेब यांना फोन करून बोलवलं. इथं बोलवलं असताना त्यांनी आता आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले की मी त्यांना म्हणलं तुम्हाला फुल हँडओव्हर केला का, हँडओव्हर केला असेल तसं सांगा. त्याचं म्हणणं आलं की आम्ही बॅरिकेड लावलं, तर एकही बॅरिकेड त्यांनी लावला नाही. हे जर बॅरिकेड असते तर आज हा ऍक्सिडेंट टळत होता. आज आम्ही त्यांना हे म्हणालो की हे जबाबदारी तुम्ही स्वीकारायले का, तर त्यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले, ठेकेदारांनी उडवाउडीचे उत्तर दिले. आज 12 महिन्यापासून हा फुलाचं काम चालू आहे, अति नीच दर्जाचं काम चालू आहे, त्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही आहे. पण जो आज ऍक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल बोलायचं आहे की आज तो माणूस त्या मुलाची मूर्तीशी झुंजत आहे, त्याच्या परिस्थिती नाही आज दवाखान्यात पैसे लावायचे, तरी आम्ही सगळे लोक आम्ही सहकार्य करून त्यांना हे करू, त्याला पैसे लावू. पण ह्या लोकांना आम्ही हे बोलायलो तर यांच्यावर मनुष्यबळाचा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, एवढं माझी इच्छा आहे. या ठिकाणी इंजिनियर जेठवा साहेब जे जेई होते ते या ठिकाणी आले होते, तर त्यांच्या मार्फत नेमकं तुम्हाला काय उत्तर मिळालं, त्यांनी खरंच या विषयाची जबाबदारी स्वीकारली का? त्यांनी स्वीकारलीच नाही ना जबाबदारी. उडवाउडीचे उत्तर दिले की आम्ही ते बॅरिकेड लावले होते, काढून दिले. आम्ही तर स्पॉटवर आलो, एकही बॅरिकेड नाही आहे, नाही तर कुठं काहीच नाही. त्यांनी जर बॅरिकेड लावले असते तर हा ऍक्सिडेंट होत नव्हता. पण असं कुठंही नसते की 6 इंचाचा खचका सोडते. त्यांनी लूज मटेरियल टाकायला पाहिजे, सकाळी काम चालू असताना ते काढून घ्यायला पाहिजे. एक तर त्यांनी पहिली चूक केली, पुलावरनं ट्रॉफिक जाऊच द्यायला नाही. वन साईड चालू होतं, 12 महिने त्रास नव्हता. आताच कोणता त्रास होता, अजून 12 महिने त्रास राहील. पण आज हे चालू नसता केला तर तो अपघात घडत नव्हता. यांनी जबाबदारी स्वीकारा, ठेकेदारांनी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा. नितीन भाऊ, तुम्ही या विषयाबद्दल काय बोला? नितीन भाऊ समोर या थोडं. दगडा लावायला भाऊ, या पुलाचे काम मागील 2 वर्षापासून सुरू आहे आणि त्याचा 2 वर्षात एक पदरी पूर्ण नाही झाला. पूर्ण झाला नसताना त्यांनी या रोडवर थातूर मातूर काम करून हा रोड चालू केलेला आहे. याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही आहे, ठेकेदार तयार नाही, अधिकारी तयार नाही आहे. आणि चालू केला तर केला, त्यांनी नियोजन करायला पाहिजे होते की गाड्या येत आहे, जिथं रस्ता खचलेला आहे तिथं बॅरिकेड लावून दाखवायला पाहिजे होतं, डायव्हर्शन लावायला पाहिजे होते. पण त्यांना जनतेची काही घेणं देणं नाही. जनतेने आपल्या जीवावरच आपलं काम करावं असं त्यांचं एक धोरण दिसते आणि यांनी कोणतंही जबाबदारीनं कोणतंही काम केलेलं नाही. आणि याचा काल एक नमुना आपण पाहिला की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजमधला एक मुलगा होतकरू, जो हातावर रोज काम करून खातो, त्याचे वडील नाही आहेत, असा मुलगा यानी की अत्यंत सिरियस परिस्थितीमध्ये आहे. तो पहिला बळी जाता वाचलेला आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदार आणि प्रशासनाची 100% आहे. त्यांनी ती घ्यावी आणि त्याच्याबद्दल त्यांनी उत्तरदायित्व राहावं. मी पीडब्ल्यूच्या इंजिनियरला विचारलं असतं, आता तुमच्या समोरच विचारलं होतं. त्याचं म्हणणं आलं मी ट्रॉफिक का चालू केलं, ते म्हणजे माझी हे रोड दबाई, त्या ट्रॉफिकने माझी रोड दबाई होते म्हणे, म्हणून मी चालू केलं. मी म्हणलं मग माणसं मारायला चालू केला की दबाईसाठी चालू केला? काय तुझ्याकडे रोलर नाही, काय तुझ्याकडे साहित्य नाही दबाई करायची? आज तर खूप रोलर आलेले आहे. अजून इंजिनियर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मानसिकता नाही आहे त्यांची, फक्त त्यांना ट्रॉफिक चालू करायचं आहे असं त्यांनी आता मला उडवाउडीचं उत्तर दिलं त्या इंजिनियर. बरं, मला एक प्राथमिक काम करायच्या लायकीचं नाही, त्याचं असं उत्तर आलं मला. गडी ठेवायच्या लायकीचं नाही, त्याला इंजिनियर कसं ठेवलं काय माहिती शेतात. माझा शेवटचा प्रश्न आहे. आता आम्हाला असं कळलं होतं की या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही पोलीस स्टेशन इथे तक्रार नोंदवणार आहात, तर नेमकं काय विषय आहे तो? आम्ही मनुष्यबळाचा आमचं म्हणणं आलं, ठेकेदारावर गुन्हा नोंदवावा आणि त्या ज्या अधिकारी इथे इंजिनियर नेमलेला त्याच्यावर गुन्हा नोंदवावा. त्यांनी जर हा प्रकार नसता केला तर ऍक्सिडेंट होत नव्हता. यांच्यावर गुन्हा नोंदवा. मनुष्यबळाचा गुन्हा तर नोंदवतो, मनुष्यबळासोबत खेळले ते आज, यांच्यावर नोंद व्हायलाच पाहिजे गुन्हा. आम्ही पोलीस स्टेशनला जाणार,
नाही पोलीस स्टेशननी FIR नोंदला तर आम्ही रस्ता जाम करणार. काय सांगाल या विषयाबद्दल? परवाच्या दिवशी इथं प्रेम पवार नावाच्या एका युवकाची या ठिकाणी या 6-7 इंचाच्या खचक्याला म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे त्यांनी बॅरिगेट न लावता काही न लावता म्हणजे काळजी नाही घेतली, पूर्ण निष्काळजीपणा या ठेकेदाराचा. आणि याला गाडी अडवून तो मुलगा जखमी झाला. त्याच्या डोक्याला खूप म्हणजे इजा आहे, गंभीर इजा आहे त्याच्या डोक्याला. त्याचं कमी जास्त काही होऊ शकते. तर त्याची जबाबदारी ही सर्वस्वी या ठेकेदारावर आणि या प्रशासनावर लागून याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की आपण नेहमी या मोठ्या पुलाचा विषय जे नवीन बांधलेला पूल आहे त्याचा मांडत असतो आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आणि एक जे तरुण आहे तो मृत्यूशी झुंज देत आहे. आणि या ठिकाणी जे आलेले व्यक्ती आहे त्यांना सदर जे ठेकेदार आहे, संबंधित इंजिनियर व्यक्ती आहे किंवा जे कार्यकारी अभियंता मातुरकर साहेब आहे यांच्या मार्फत उडवाउडवीची उत्तरे दिल्या जात आहे. जबाबदारी स्वीकारल्या जात नाही आहे. आता ही सुद्धा खूप धक्कादायक बाब आहे. आज एक अपघात घडला, उद्या आणखीही अपघात घडू शकते. धक्कादायक बाब म्हणजे एक दिवस अगोदरच काल रात्रीच या ठिकाणी एक आणखी भीषण अपघात झाला दुचाकीस्वाराचा आणि त्याचे सुद्धा डोके फुटले असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे. आता त्याही विषयाच्या अनुषंगाने आपण पाठपुरावा नक्कीच करणार आणि सदर विषयाच्या अनुषंगाने काय नवीन अपडेट मिळते हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.